नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जी UPSCची 2023ची मुख्य परीक्षा झालेली आहे त्याचे पेपर आपण डिस्कस करत आहोत. तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधात पहिला जो पेपर आहे त्यातलं पहिलं सेक्शन आपण अगोदरच डिस्कस केलेलं आहे. आणि जर तुम्ही ते पहिलं सेक्शनचं डिस्कशन बघितलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मिळेल किंवा या ठिकाणी आयचं एक सिम्बॉल असेल तिथं आपण ती लिंक तुम्हाला दिलेली आहे. आणि आता ही लिंक त्यावर जाऊन तुम्ही ते पेपर सेक्शन ए जे पेपर 1चं सेक्शन आहे ते तर बघणारच आहात. आणि आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते आहे पेपर 1चं सेक्शन बी. सेक्शन बी जनरली काय आहे याची आयडिया तुम्हाला सरासरी आलेलीच असेल. तर पहिला जर पेपरचं सेक्शन बी आहे ते भारतीय राजकारण आणि शासन प्रणाली या अनुषंगानं ते पहिलं पेपरचं सेक्शन बी आहे. तुम्हाला पेपरचे एक जनरल कसा सॉल्व करायचा काय आणि त्याचं आपण इंट्रोडक्टरी लेक्चर टाकलेलं आहे ते टाकूयात. त्याच्यात नेमकं पेपरचं पॅटर्न कसं असतं, सिलेबस एक व्यवस्थित डिस्कस करूयात, तो आपण आपल्या ह्याच्यावर जाईल. पण आता कंटेम्पररी इश्यूज जे आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पेपर कसा आलेला आहे, पेपरच्या मागची नेमका सोर्स काय आहे किंवा त्याच्या मागचं तुम्हाला नेमका हा प्रश्न इथून आला का आणि असा का आला, या सेक्शनवर हा प्रश्न का आला याबद्दलची एक आयडिया आणि उत्तरामध्ये नेमकं काय काय लिहिणं अपेक्षित आहे, UPSCला नेमकं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे आता आपण डिटेल प्रत्येक प्रश्नावाईज बघणार आहोत. पहिला जो प्रश्न असतो पहिल्या सेक्शनमधला पहिला प्रश्न आणि दुसऱ्या सेक्शन म्हणजे सेक्शन बीचा हा जो 5वा प्रश्न आहे, हे दोन्ही प्रश्न कंपल्सरी आहे एवढी आयडिया तर तुम्हाला नक्कीच आली असेल. मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण याच्यावरती डिटेल असं बोललेलो होतो. आणि आता पहिला जो 5वा जो प्रश्न आहे त्या 5व्या प्रश्नात काय आहे तर कमेंट ऑन, म्हणजे तुम्हाला कमेंट करायची आहे आणि 5 सब क्वेश्चन्स आहेत. त्या 5 सब क्वेश्चन्सवर तुम्हाला कमेंट करायचे आहे, तुम्हाला त्याच्यात तुमचं मत देखील मांडायचं आहे आणि ती संकल्पना देखील ब्रीफमध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे किंवा त्याच्या संदर्भातला जो डिस्कोर्स आहे तो डिस्कोर्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे. पहिला प्रश्न बघूयात आपण, ह्याच्यातला सब प्रश्न काय आहे. प्रत्येकाला 150 शब्द आहेत, 10 मार्क त्या ठिकाणी आहेत. 5 याचे 5 10 50 असे 50 मार्क ह्या 5व्या प्रश्नाला आहे आणि हा कंपल्सरी हा तुम्हाला लिहावाच लागतो. त्यामुळे ह्याच्यावर थोडं जास्त लक्ष त्या ठिकाणी तुम्ही देणं अपेक्षित आहे. पहिलं काय प्रश्न आहे तर इम्प्रिंट ऑफ द ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन ऑन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे इथं तुम्हाला 2 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की भारतीय संविधानपर ब्रिटिश संविधान की छाप, म्हणजे जे ब्रिटिश संविधान आहे, जे इंग्लंडचं संविधान आहे त्या संविधानाची नेमकी भारतीय संविधानावरती काय त्या प्रकारची छाप आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता भारतीय संविधान आणि भारताचा स्वातंत्र्य लढा यांच्यामध्ये असलेले एक जे सहसंबंध आहे यातनं तुम्हाला तुमच्या उत्तराची हिंट त्या ठिकाणी मिळते. आता भारतीय संविधानावर बॉरोड कॉन्स्टिट्यूशन असं देखील त्या ठिकाणी कधी कधी टीका केली जाते. मग ह्या टीकेच्या अनुषंगानं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय संविधान कसं ब्रिटिश इन्फ्लुएन्सचं आहे, ब्रिटिश संविधानाचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स आहे ते तर तुम्हाला लिहायचंच आहे, परंतु शेवटाकडं तुम्हाला भारतीय संविधानातलं भारतीयत्व देखील लिहिणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर सर्वात पहिले तुम्ही ब्रिटिश संविधानाच्या ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती काय लिहू शकता आणि त्यातनं मिळालेले कोणते तत्व आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला येतं की तुमचं जे संसदीय लोकशाही आहे, ही संसदीय लोकशाही त्या ठिकाणी ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनला, ब्रिटिश जे पॉलिटीचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला त्या ठिकाणी रिसेंबल त्या ठिकाणी करते. आता भारतीय संविधानामध्ये जसं संसदीय प्रणाली आहे त्या संसदीय प्रणाली आपल्याला ब्रिटनमध्ये देखील त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर द्विगृहीय सभागृह असणं हे एक त्या ठिकाणी तुम्ही तिथनं घेतलेलं कायदेमंडळ, म्हणजे कसं आपल्याकडे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, तसं तिकडं हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आहेत, हे एक आपण तिथनं घेतलेलं आहे. ती एक आपल्याला छाप द्विगृहीय कायदेमंडळाची त्या ठिकाणी दिसते. बायकॅमरल लेजिस्लेचर जे आहे ते आपल्याला ब्रिटिश संविधानामधनं आलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. 1935चा जो कायदा आहे त्या 35च्या कायद्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जो आहे 1935चा जो कायदा आहे तो ब्रिटिशांनी बनवलेला आहे आणि त्याच्यावरती ब्रिटिश संविधानिक मूल्यांचा देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रभाव त्या ठिकाणी दिसतो. तिथं देखील तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. आणि त्या 1935च्या कॉन्स्टिट्यूशनचा जे राऊंड टेबल कॉन्फरन्सचं अपत्य होतं त्या कायद्याचा देखील भारतीय संविधानावरती बऱ्यापैकी प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे.
मग हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर मूलभूत अधिकारांच्या संदर्भात आहे किंवा कायद्याचं अधिराज्य जे आहे, रूल ऑफ लॉची जी कन्सेप्ट आहे ती प्रोफेसर ए.व्ही. डायसींनी दिलेली जी कन्सेप्ट आहे ती ब्रिटिश संविधानामध्ये देखील तुम्हाला महत्त्वाची दिसते आणि भारतीय संविधानात देखील तिचा आपल्याला अवलंब झालेला त्या ठिकाणी दिसतो. मग आता हे झालं ब्रिटिश संविधानाची काय छाप आहे, सिमिलॅरिटीज झालेल्या आहे. परंतु फक्त सिमिलॅरिटीज, फक्त साम्यस्थळे सांगून चालणार नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही विरोधाभास आहे का किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का ते देखील बघणं गरजेचं आहे. तर व्यतिरिक्त काय आहे, तर फेडरल सिस्टीम जे आहे, भारताचं जे संघराज्य प्रणाली आहे ती ब्रिटिश संघराज्य प्रणालीपेक्षा खूप वेगळी, ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये त्याचा प्रेझेन्स दिसत नाही, हे आपलं भारतीय फीचर आहे. त्यानंतर तुम्हाला भारतीय संविधानाचं जे 7वं परिशिष्ट आहे ज्याच्यामध्ये स्टेटचे आणि सेंटरचे जे काय अधिकार आहेत ते डिव्हाइड केलेले आहेत ते देखील तुम्हाला तिकडं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये क्लिअर कट जे तुम्हाला सत्तेचं विभाजन आहे ते दिसत नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी सांगणं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे की हे जे विधान दिलेलं आहे भारतीय संविधानावरती वरील ब्रिटिश संविधानाची छाप, याच्यामध्ये तुम्हाला पहिले साम्य लिहायचं आहे, नंतर त्याच्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे हा फरक लिहितानाच तुम्ही असं म्हणाल, असं तुमच्या ह्याच्यातनं उत्तरमधनं दिसून येतं की तुम्हाला भारतीय संविधानाचं आकलन आहे. आणि प्रश्न विचारण्याचं कारण देखील हेच आहे की तुमची आकलन काय आहे किंवा तुम्ही जे क्रिटिसिझम येतं भारतीय संविधानावरती त्याला तुम्ही कसं त्या ठिकाणी टॅकल करता. ह्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, एन्व्हायरमेंटलिझम ऑफ द पुअर, म्हणजे गरिबांचा पर्यावरणवाद, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला कमेंट करायची आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिले एक कन्फ्युजन होईल की सर हे काय आहे. एक तर आम्ही एन्व्हायरमेंटलिझम बघतो आहोत, पर्यावरणवाद बघतो आहोत, परंतु ह्याच्यात असं काही स्पेसिफिकली तुम्हाला कुठं शिकवलं गेलं असणार आहे का. तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की जे बी क्लासेस होतात त्याच्यामध्ये गरिबांचं पर्यावरणवाद हे असं स्पेसिफिकली तुम्हाला शिकवलं जाणार नाही आहे किंवा शिकवलं गेलं नसणार आहे. आता इथून पुढं तर शिकवलं जाणार, कारण प्रश्न आलेला आहे. आणि आता पर्यावरणवादाचा महिलांचा पर्यावरणवाद काय आहे, ट्रायबल्सचा पर्यावरणवाद काय आहे, या अनुषंगाने देखील तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये शिकायला मिळेल आणि आपण देखील ते त्या ठिकाणी नक्कीच कव्हर करू, कारण की ह्याच्यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. परंतु मग आता हे काय आहे आणि ह्याच्यात तुम्ही काय लिहू शकला असता. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये बसलेले आहात, अचानक तुमच्या समोर हा प्रश्न पडलेला आहे आणि तुम्ही काहीच वाचलेलं नाही, तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं असलं तर काय फायर फायटिंग करू शकता ते आपण या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंटलिझम म्हणजे काय, पर्यावरणवादाचा तुम्ही काय अर्थ घेता आणि गरीब याचा तुम्ही काय अर्थ घेता, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काही थिंकर्स देखील येणं गरजेचे आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही थिंकर्स लिहू शकता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे पहिल्या ह्याच्यात तुम्ही आंबेडकरांना कोट करू शकता की भारतीय संविधान हे काही बॉरोड नाही आहे, याला भारतीयत्वाचा एक जो अंग आहे, जो आयाम आहे, तो तुम्ही लिहू शकता. आणि हा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लिहू शकता, ते जॉन, मी ते नाव लिहून देतो, तुम्ही ते नाव लिहून घ्या, कारण इथून पुढं अशा सेक्शनमधनं प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. जॉन मार्टिन्स अलायर. तर हे जे पॉलिटिकल थिंकर आहे यांनी सांगितलेलं आहे की भारतीय आणि जागतिक स्तरावर देखील जो पर्यावरणाची जी हानी होती आहे, जे प्रदूषण होत आहे, त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट कोणावर होतो तर तो गरिबांवर होतो. मग तुम्ही ह्यानं सुरुवात केली तर तुम्ही तो विषय प्रवेश व्यवस्थित केलेला आहे असं तुम्हाला सांगता येऊ शकतं की जॉन मार्टिन जे अलायर यांच्या भाषेत सांगायचं झालं, म्हणजे तुम्ही अशी सुरुवात करू शकता शब्दशः, यांच्या भाषेत सांगायचं झालं तर पर्यावरणीय हानीचा सर्वात जास्त प्रभाव हा गरिबांवर होतो आणि यामुळं गरीब लोकांना पर्यावरण संवर्धन काय महत्त्वाचं आहे याची सगळ्यात जास्त जाणीव असते. इथून तुम्ही विषय प्रवेश त्या ठिकाणी करू शकता. ह्याच्यानंतर तुम्ही काय लिहू शकता की हे पर्यावरणवाद पर्यावरणाच्या संवर्धनाच्या अनुषंगानं आहे, पर्यावरणाबद्दल असलेली चिंता आहे की हे सर्वायवलची लढाई आहे, ही तुमची गरज आहे, गरिबांची ही गरज आहे म्हणून हे सगळं होत आहे का, हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये उदाहरणं देणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं उदाहरण तुम्ही काय देऊ शकता,
तर तुम्ही चिपको मुवमेंटचा रेफरन्स घेऊ शकता की चिपको मुवमेंट काय होती. तर हे तिथले जे ट्रायबल्स आहेत त्या बेल्टमधले, त्यांनी त्या झाडांना दिलेलं ती जी काय मिठी आहे ते काय आहे, त्यांची ती आत्मीयता काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला ॲपिको मुवमेंटसोबत जोडू शकता जे साऊथमध्ये घडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्याला नर्मदा बचाव आंदोलन आणि त्या नर्मदा ह्याच्यावरती नदीवरतीचा जो सरदार सरोवरचा प्रकल्प आहे आणि त्यातनं होणारं गरिबांचं विस्थापन आणि मग ह्या गरिबांच्या विस्थापनातनं त्यांच्या समोरचा जो काय प्रॉब्लेम आहे, सर्वायवलचा जो प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकरता रोजीरोटीचा जो समस्या आहे आणि मग त्यातनं त्यांनी तो जो काही लढा दिलेला आहे. तर मग ह्याला तुम्ही म्हणू शकता की गरिबांचं पर्यावरणवाद, गरिबांच्या निकडीतनं गरजेतनं आलेला हा पर्यावरणवाद आहे. आणि ह्याला काही मूल्यात्मक देखील अंग आहे, नैतिक देखील अंग आहे, प्लस त्यांच्या स्वतःच्या त्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा देखील त्याच्यावरती प्रभाव त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. आणि यातनं मग तुम्हाला ही पूर्ण कमेंट त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. ह्याच्यानंतर पुढचा काय प्रश्न आहे तर फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे आणि डायरेक्ट कार्य जे काय डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन आहे त्याचं जे कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भात लिहायचं आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इथं काय प्रॉब्लेम होतो की इथं तुम्ही काय करता की एक डायरेक्ट लिस्ट लिहिता की खालील जिल्हा नियोजन समितीचे खालील प्रकारे कार्य आहेत आणि इनलिस्ट करतात आणि उत्तर सोडून देतात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रश्न सुरुवात काय आहे, म्हणजे याचा मूळ प्रश्न काय आहे, कमेंट करायची आहे. तुम्हाला फक्त डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनचे कार्य सांगायचे नाही आहे, त्याच्यावरती तुम्हाला कमेंट करायचे आहे की ते कार्य इफेक्टिव्हली पूर्ण होत आहेत का, किंवा त्या कार्यांमध्ये काय परिणाम, त्यामध्ये आणखीन काय इम्प्रूव्हमेंट करू शकता. अशा प्रकारची तुमची कमेंट येणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त कार्य लिहिले तर तुम्हाला 2 मार्काच्या वरती मार्क मिळणार नाही आहे. तुम्हाला त्याच्यावरती तुमची काय कमेंट आहे, तुमचा काय टेक आहे ते लिहिणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही उत्तराची जी सुरुवात कराल ती सुरुवात कुठनं करायला पाहिजे तुम्ही, तर त्याची सुरुवात तुम्ही हे आर्टिकल कुठनं आलं, 2 गोष्टीतनं तुम्ही सुरुवात करू शकता. आता डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन झालं, कमिटी झालं, किंवा वेगवेगळे जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांच्या संदर्भात एक जनरली सुरुवात जी केली जाते, एकतर ते कोणत्या आर्टिकलमधनं ते स्थापित होतं ते आर्टिकल तुम्ही लिहू शकता. जसं फायनान्स कमिशन असेल त्याचं एक सेपरेट आर्टिकल आहे, नियोजन आयोगाच्या संदर्भात त्याची जी एक कॅबिनेटची जी एक ऑर्डर आहे ते आहे, रिझोल्युशन आहे, मंत्रिमंडळाचं रिझोल्युशन आहे, नॅशनल SC कमिटीचा कमिशनचा ॲक्ट आहे, STचा ॲक्ट आहे. तुम्ही त्या ॲक्टचा रेफरन्स देऊ शकता, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचा रेफरन्स देऊ शकता, किंवा त्याच्याशी संबंधित जे काय आर्टिकल आहे त्या आर्टिकलचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता. इथं डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या बाबतीत तुम्हाला 2 रेफरन्सेस माहीत आहे. एक तर तुम्हाला त्याची 73rd जी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन काय माहीत आहे, तुम्हाला 243 ZD हे जे आर्टिकल आहे ह्या 2 फॅक्ट्स तुम्हाला माहीत आहे. ह्या फॅक्ट्सनी सुरुवात करण्याचा एक फायदा होतो की समोरच्या एक्झामिनरला कळतं की तुम्ही डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन वाचलेलं आहे आणि तुम्हाला ह्याची पुरेशी आयडिया आहे की याच्यात काय आहे. मग इथनं त्याचा तुमच्या उत्तराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग इथनं तुम्ही काय करता, तर इथनं तुम्ही डायरेक्ट थेट प्रवेश करता आणि तुम्ही तिथं काय काय त्याचे कार्य आहेत ते सांगायला सुरुवात करता. एक तर काय आहे की ज्या काय पंचायती आहेत त्या पंचायती आणि नगरपालिका ज्या आहेत त्यांच्या जे योजना आहेत त्या योजनांना एकत्रित करणं, त्यांना सिंक्रोनाइज करणं, त्यांना एकत्र करणं, त्यांना डिस्ट्रिक्टच्या योजनेशी सिंक्रोनाइज करणं आणि डिस्ट्रिक्टची योजना ऑलरेडी स्टेट आणि नॅशनलच्या योजनेसोबत त्याने सिंक्रोनाइज असल्या पाहिजे, त्याच्याशी त्या संदर्भातली त्या अनुषंगानं ती असणं गरजेचं आहे. तसेच मग तुम्ही काय आणखीन एक काय असतो तो जिल्हा विकास आराखडा, जो काही डिस्ट्रिक्ट प्लॅन जो बनवला जातो आहे तो आराखडा एक आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन एक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार की त्याच्यामधनं यातले आता एक काही तुम्हाला लेक्चर सांगतील की यातले सबसेक्शन्स देखील तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ZD1 ZD2 तर हे तुमच्याकडे किती फिजिबल आहे आणि तुम्ही ते लिहू शकता का यापेक्षा, आणि ते तुमच्याशी कन्फ्यूज होणारा नसल
तर तुम्ही ते लिहा. आता डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचं आलंय तर मेट्रोपॉलिटन जे महानगरांच्या संदर्भातल्या प्लॅनिंग कमिटीज आहेत त्या देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. कदाचित पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला या सेक्शनमध्ये दिसू शकतो. म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता की आता UPSC या पॅटर्नमध्ये आणखीन काय विचारू शकते, हे तुमच्या डोक्यात पूर्ण ऑप्शनलमध्ये आणि GS मध्ये देखील असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 73rd आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीला त्या ठिकाणी लिहिताना तुम्ही त्यातले एक पहिलं आलं की पंचायत आणि नगर परिषद यांचे योजना एकत्र करणे, त्यांना सिंक्रोनाइज करणं, त्याच्यानंतर जिल्हा विकास आराखडा तयार करणं, जे काही संसाधनं आहेत त्या संसाधनाचं व्यवस्थित वितरण करणं, निरीक्षण करणं, वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं निरीक्षण करणं, त्यांची अंमलबजावणी किती झाली आहे ते बघणं, त्याचं मूल्यमापन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतात. किंवा विकेंद्रित जो शासन व्यवहार आहे, डिसेंट्रलाइज गव्हर्नन्स आहे, ते देखील ते त्यातनं डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन कमिटीज थ्रू त्या ठिकाणी समितींच्या आधारे केलं जाऊ शकतं. मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये त्याच्यात जे मूल तत्व आहे ते सहभागात्मक नियोजन आहे. कारण की जेव्हा 4/5 जे मेंबर्स असतात ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजमधनं आलेले असतात. जिल्हा स्तरावरच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजमधनं जे काही निवडून आलेले लोक आहेत त्यांच्यातनंच असतात. त्यामुळे ते सहभागात्मक नियोजन त्या ठिकाणी आहे. मग तुम्ही त्याला आता क्रिटिसिझममध्ये देखील लिहू शकता की त्याची जी DPDCचं जे काही हे आहेत प्रमुख कोण असतात, मग ते पालकमंत्री असतात, मग त्यात पॉलिटिसायझेशनचा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही योजना बनत आहेत त्या योजना कोणत्या सेक्शनला झुकतं माप देत आहे, त्याच्यात न्यूट्रॅलिटीची कन्सेप्ट आहे का, राजकीय इन्फ्लुएन्स जास्त दिसतो आहे का, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलच्या बाबतीत काय आहे, आणि डिसेंट्रलाइज जर तुम्हाला करायचं आहे तर इम्प्लिमेंटेशन करता स्पेशलाइज असे एजन्सी आहेत का, अशा प्रकारची एक तुम्ही त्या ठिकाणी कमेंट त्या ठिकाणी करू शकता. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सत्याग्रह अँड इंडियन नॅशनलिझम. आता भारतीय राष्ट्रवाद ही खूप चर्चेतली गोष्ट आहे, तुम्हाला ही गोष्ट लक्षातच येत आहे. आणि त्याच्यानंतर सत्याग्रह. आता भारतीय राष्ट्रवाद काय आहे आणि भारतीय राष्ट्रवादाचे मूळ कुठनं येतात हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पहिल्या पेपरमधलं पहिल्या सेक्शनमध्ये आपण बघितलं आहे की अरविंदोंचा जो स्वराज्य आहे तो कल्चरल नॅशनलिझमकडे घेऊन जाणार आहे, जो रवींद्रनाथ टागोरांच्या नॅशनलिझमच्या कन्सेप्टच्या जवळपास जाणारा त्या ठिकाणी आहे. मग आता सेकंड सेक्शनमध्ये इमिडिएटली तुम्हाला सत्याग्रह आणि इंडियन नॅशनलिझमला त्या ठिकाणी जोडण्याकरिता त्यांनी विचारलेलं आहे. तर सत्याग्रह एकतर 2 प्रिन्सिपलवर आधारित आहे. सत्याग्रह कोणत्या प्रिन्सिपलवर आधारित आहे तर एक आहे सत्य आणि दुसरं आहे अहिंसा. आणि तुम्हाला भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये जे युरोपियन क्रिटिक आहे इंडियन नॅशनलिझमचं, तर युरोपियन लोकांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्ही भारताला युरोपियन जो पर्स्पेक्टिव्ह आहे भारताकडे बघण्याचा, त्याच पर्स्पेक्टिव्हमध्ये भारताला देश समजत नाही, देश किंवा राष्ट्र हेच आम्ही समजत नाही, इथून ती सुरुवात त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते. त्यानंतर मग जे काउंटर आलेलं आहे ते काउंटर भारताच्या जी काय आध्यात्मिक किंवा जी काय पुरातन जी संस्कृती आहे, जे जाज्वल्य असे स्फूर्तिस्थान आहे तिकडं जाणारा तो राष्ट्रवाद आहे. आणि तिथनं ते भारतीयत्वच्या मुळाकडे जाणारा तो राष्ट्रवादी विचार आहे, तो राष्ट्रवादाची मांडणी आहे. कालांतराने ह्या राष्ट्रवादाच्या मांडणीमध्ये वेगवेगळे घटक तुम्हाला इन्फ्लुएन्स करताना दिसतात आणि विशेषतः त्यावरती सगळ्यात महत्त्वाचा जो प्रभाव आहे तो भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळ्या फेजेसचा आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात मवाळ आहेत, त्याच्यानंतर जहालांनी कोणत्या प्रकारच्या गोष्टींकडे घेऊन गेलेले आहेत, हे सगळं तुम्ही इतिहासामध्ये शिकलेलेच असाल. पण आता तुम्हाला इथं प्रश्न काय आहे तर सत्याग्रह आणि इंडियन नॅशनलिझम ह्या गोष्टींची तुम्हाला त्या ठिकाणी सांगड घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये एक थिंकर आहेत, त्यांनी सत्याग्रहाच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग गोष्ट मांडलेली आहे आणि ते आहे इरिक एच इरिक्सन. तर इरिक्सन काय सांगतात, इरिक्सन म्हणतात की तुम्ही म्हणजे महात्मा गांधींनी जो काही सत्याग्रह
ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला जे काही अधिष्ठान दिलेलं आहे किंवा ती जी काही ती एक संकल्पना आलेली आहे आणि तिच्या आधारे स्वातंत्र्य लढा लढणं हे काय आहे, तर हे एक त्या ठिकाणी मॉरल क्वेस्ट आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मॉरल क्वेस्ट म्हणजे काय, तर ही सत्याग्रह ही भारतीयांनी एक नैतिक शोध त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता हे भारतीयांनी जरी ह्याला घेतलं असेल पण ह्याला तुम्हाला कुठंतरी जोडायचं आहे तर ते नॅशनलिझमला जोडायचं आहे. तर भारतीय राष्ट्रवादाची जी गांधीपूर्व संकल्पना होती त्या संकल्पनेला पुनर्संरचनित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि त्यातनं काय झालं आहे, त्यातनं मग तुम्ही एक नैतिक स्टँडर्ड्स, मॉरल स्टँडर्ड्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. न्यायविषयक तुमची जी प्रतिबद्धता आहे, सत्याग्रहाच्या मार्गातनं न्याय स्थापित करण्याची जी प्रतिबद्धता आहे ती कुठंतरी त्याला अधोरेखित करते आणि भारतीय राष्ट्रवादाला एक नैतिक अधिष्ठान देण्याचं काम सत्याग्रहाच्या संकल्पनेनं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. तसेच जे जगभरात जे काही त्यावेळेचे डिस्कोर्स होते, त्यावेळेच्या ज्या चर्चा होत्या, त्या चर्चेला भारतीय स्वातंत्र्य लढ्याची दखल घेण्याकरिता त्या ठिकाणी सत्याग्रहाच्या आधारावरती जे काही गांधींच्या नंतरचे आंदोलने झालेले आहेत त्या आंदोलनांनी जगभरातील लोकांना तुम्हाला त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करायला लावलं, जगभरातील लोकांना ते मान्य करायला लावलं, जगभरातील लोकांना तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायला लावलं की हे तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला हे मान्य करावंच त्या ठिकाणी लागणार आहे. आणि मग जगभरातील लोकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची दखल घेतली आणि यातनंच मग भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग अशा प्रकारे सत्याग्रहाचं इंडियन नॅशनलिझमच्या संदर्भातलं ही मांडणी करताना शेवटाकडे तुम्हाला कुठंतरी घेऊन जायचं आहे की आता अतिरेकी राष्ट्रवादाकडे आपण चाललो आहोत का, किंवा आपला जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवादाची मांडणी कुठं धार्मिक अंगात जात आहे का, सहिष्णुतेचं जे संकल्पना भारतीय राष्ट्रवादाच्या मूळस्थानी आहे ती कुठंतरी मागं पडते आहेत का, आणि ह्याला राष्ट्रीयत्वाला आपण खूप नॅरो लेन्सेसमधनं बघतो आहोत का, ह्याच्या संदर्भात देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि सत्याग्रहातनं आलेले मूल्य यांचं भारतीय राष्ट्रवादावर कंटेम्पररी जे आहेत समकालीन प्रभाव काय आहे ते देखील तुम्हाला शेवटाकडं कमेंटमध्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर शेवटची जी कमेंट आहे ती नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संदर्भामध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे. मग अर्थातच तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे की सुरुवात कशी असणार, तर तुमची ॲक्टनं, ॲक्ट कोणता आहे 1992चा एक ॲक्ट आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट आहे जो 1992चा आहे. 1992चा हा कायदा आहे. इथनं तुम्ही स्थापना झालेली आहे नॅशनल मायनॉरिटीज कमिशनची असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि ह्यात तुम्हाला एक्सप्लिसिटली हे लिहिणं गरजेचं आहे की नेमकं कोणत्या प्रकारच्या मायनॉरिटीजला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये स्थान देण्यात आलं आहे किंवा त्या संदर्भात काम करण्याचं काम हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग करतो आहे. आणि ते अर्थातच तुम्हाला सर्वांना माहीतच असणार आहे, ते म्हणजे धार्मिक आणि भाषिक जे अल्पसंख्याक आहे यांच्या संदर्भात कार्य या ठिकाणी होताना दिसत आहे. आता ह्या अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये कार्य करताना नेमकं काय काय करतं NCW, तर ते NCM, तर नॅशनल मायनॉरिटीज कमिटी काय करतं की डेटा कलेक्शन करणं, ज्या काही ग्रीव्हन्सेस आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही कंप्लेंट्स आहेत मायनॉरिटीजच्या, त्या कंप्लेंट्सला दखल घेणं, त्यांच्या संदर्भात कार्य करणं, हे काम त्या ठिकाणी नॅशनल मायनॉरिटीज कमिशन आपल्याला करताना दिसत आहे. मग त्यानंतर त्यांच्यामध्ये नेमकं जी काय भूमिका आहे ती भूमिका काय आहे, तर केंद्र सरकारला सल्ले देणं, राज्य सरकारनं जिथं त्यांनी मागितले तिथं सल्ले देणं आणि ह्या सल्ल्यांच्या मार्फत अल्पसंख्याकांचे जे काही हितसंबंध आहे ते साध्य करणं, त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करणं. तसेच जे गव्हर्नमेंट पॉलिसीज आहे, धोरणं आहेत, शासकीय धोरणं आहेत, त्या धोरणांवरती प्रभाव त्या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज त्या ठिकाणी पाडताना दिसतो. पण आता ह्याचं एक क्रिटिक देखील आहे आणि ते क्रिटिक का गरजेचं आहे, कारण तुम्ही इथं कमेंट करत आहात, तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं नाही आहे की त्यांचे कार्य सांगायचे नाही, इनलिस्ट करायचे नाही आहे. कमेंट हा जो कीवर्ड आहे या प्रश्नातला
तो तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं क्रिटिक काय आहे ते देखील सांगण्याकरता कारणीभूत ठरतो आहे. मग आता ह्याच्यातलं क्रिटिक काय आहे तर जे काही सल्ले अल्पसंख्याक आयोग केंद्र सरकारला देतोय किंवा विविध राज्य सरकारांना देतो आहे तर त्याला कधी कधी इग्नोर केलं जातं, त्याला दुर्लक्षित केलेलं जातं. मग आता ह्याच्याकरता काही तुमच्याकडे मेकॅनिझम नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त सल्ले द्या, सल्लागाराच्या भूमिकेमध्ये कुठंतरी संविधानिक एक आयोग तुम्ही तिथं घेऊन चाललेला आहात असं त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. आता फक्त सल्ले देणं आणि त्या सल्ल्यांवर काहीच न होणं हा देखील एक प्रॉब्लेमॅटिक आहे आणि ही तुमच्या कमेंटमध्ये येणं गरजेचं आहे. तसेच मग त्याच्यावर उपाय काय आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑटोनॉमी देण्याची गरज आहे. इन्स्टिट्यूशनलायझेशन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणे गरजेचं आहे आणि काही अशा प्रोव्हिजन्स असल्या पाहिजेत की ज्या कंपल्सरी त्या ठिकाणी अंमलात आणणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही त्यांना जास्तीत जास्त अधिकार देत आहात आणि जास्तीत जास्त अधिकार देऊन अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तुम्हाला कुठंतरी हातभार लावणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे तुमची ही कमेंट त्या ठिकाणी परिपूर्ण होईल आणि तुम्हाला 5 ते 6 मार्क त्या ठिकाणी मिळेल आणि 10 पैकी 5 ते 6 हे टॉपर्सचे मार्क आहेत. हे हायेस्ट मार्क आहे. याच्यावरती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 300 स्कोर हा खूप भारी समजला जातो. तुम्हाला जर 50% दिलं 125 तर तुम्ही काही प्रश्नांमध्ये 2-4 मार्क्स वाढवून तुम्ही 150पर्यंत जाता. 150 + 150 असं 300 मार्क्स येणं हे एक टार्गेट असलं पाहिजे की 300 मार्क तुम्हाला ऑप्शनलमध्ये त्या ठिकाणी काढायचे आहे. आणि ते ह्या ज्या कमेंट आहेत त्याच्यात 6-7 असे 6 मार्क आणि जे मोठाले प्रश्न आहेत 20 मार्काचे त्याच्यात 12 मार्क वगैरे काढले तर तुम्हाला ते मार्क्स इझिली अचिवेबल त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आता हा 20 मार्काचा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यात नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते काय कोणत्या बाजूला घेऊन जाणारा तो प्रश्न आहे. 6A हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सांगतो की डिस्कस मेजर प्रोव्हिजन्स ऑफ 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. डू यू थिंक दॅट ॲक्ट रिमेन्स अन अनफुलफिल्ड ड्रीम? आर्ग्यू युअर केस. म्हणजे काय तर तुम्हाला 2 गोष्टी इथं या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. एक तर तुम्हाला सर्व प्रोव्हिजन्स लिहायचे नाही आहेत, मेजर प्रोव्हिजन्स लिहायचे आहेत, महत्त्वाच्या तरतुदी लिहायच्या आहे. आणि कशाच्या तर 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 74वी घटना दुरुस्ती आहे तिच्या महत्त्वाच्या तरतुदी लिहायच्या आहे. आणि त्याच्यावरती तुमची एक कमेंट आहे असावी हवी ती काय, डू यू थिंक दॅट द ॲक्ट रिमेन्स अनफुलफिल्ड ड्रीम. म्हणजे हे ॲक्ट जो आहे ही जी अमेंडमेंट आहे ती अमेंडमेंट लागू करताना जे काही एक स्वप्न आपण बघितलं होतं ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे की नाही. इथं तर टोन असा आहे की उतरलेलं नाही आहे बाबा. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती, तुमचे आर्ग्युमेंट काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता ॲक्च्युली इथं तुम्ही असं म्हणू शकत नाही फुलफिल झालेलं ड्रीम असं तसं नाही. इथं अनफुल ड्रीम हे स्टेटमेंट आहे. डू यू थिंक दॅट ॲक्ट रिमेन्स अन अनफुल ड्रीम आणि आर्ग्यू युअर केस. मग तुम्ही इथं म्हणू शकता कारण तुमचा जर स्टँड असला तर मग तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल की कसं ते ड्रीम फुलफिल झालं आहे. आणि जर टोनच असा आहे की तो क्वेश्चन करतो आहे तर सहसा टोनच्या सोबत जाणं कधीही प्रेफरेबल आहे. मग तुम्हाला ते अनफुलफिल्ड ड्रीम हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे आणि त्याचे आर्ग्युमेंट तुम्हाला देणं गरजेचे आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की 73rd आणि 74th ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत त्या का आलेल्या आहेत आणि त्याच्या मागचं जे मूळ आहे ते काय आहे. म्हणजे तुम्हाला हे का गरजेचं आहे कारण की तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर इथनं सुरू होऊ शकतं की जे काही DPSPs आहेत त्या DPSPsमधल्या आर्टिकल 40 जे आहे ह्या आर्टिकल 40मधनं तुम्ही त्याला सुरुवात करू शकता. हे डिसेंट्रलायझेशनच्या संदर्भामध्ये आहे, पंचायतींच्या संदर्भामध्ये आहे आणि ह्यालाच जो आधार बनून 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि यांनी संविधानिक रूप त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. 73rd ग्रामीण आणि 74th शहरी. आता हे झालं तुमचं बेसिक प्रिमायसेस, इथनं तुम्ही सुरुवात केलेली आहे, हे तुमचं झालं मूळ. आता ह्याच्या पुढं काय जाणार तुम्ही, ह्याच्या पुढं तुम्हाला त्यातले काही मेजर प्रोव्हिजन सांगायचे आहेत. मेजर प्रोव्हिजन्स काय सांगणार तुम्ही, संरचनेच्या संदर्भात सांगू शकता. संरचना सांगितलेली आहे, अधिकार सांगितलेले आहे,
स्ट्रक्चर कसं असेल ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आरक्षणाचं जे तत्व आहे, SC STजला आरक्षण देणं. काही राज्यांनी नंतर त्यात ओबीसींचं जे आरक्षण दिलेलं आहे, ओबीसींचं आरक्षणाच्या संदर्भात तरतूद करण्याचा राज्यांना अधिकार त्या ठिकाणी होता. मग ओबीसींना आरक्षण आहे. मग ह्यातनं काय झालं की ह्यातनं सक्षमीकरण झालेलं आहे. जे वंचित समूह आहेत, दुर्बल घटक आहेत, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये कुठंतरी स्थान कमी होतं, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे त्या रिझर्व्ह सीटच्या थ्रू. प्लस ह्याच्यानंतर तुमचं एक बेसिक महत्त्वाचं मेजर प्रोव्हिजन जे आहे ते महिला आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि जे 33% जी अट होती ती नंतर काही राज्यांनी 50% वाढवलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये. तर मग तुम्ही ते एक मेजर प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय मेजर प्रोव्हिजन्स लिहू शकता की कार्यक्षेत्र डिफाईन आहे, अधिकार काय आहेत ते डिफाईन आहे, मेट्रोपॉलिटन सिटीजच्या संदर्भातलं काय, नियोजनाच्या संदर्भात काय आहे, हे मेजर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येऊ शकतात. मग आता हे झाला पहिला पार्ट. ह्याच्यामध्ये तुमचे 10 मार्क कव्हर झालेले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 10 मार्कामध्ये तुम्ही मेजर प्रोव्हिजन्स लिहिलं आहे, इंट्रोडक्शन केलेलं आहे. उरलेले 10 मार्क कुठं जाणार तुमचे, तर उरलेले 10 मार्क तुम्हाला हे अनफुलफिल्ड ड्रीम आहे का, हे पूर्ण न झालेलं स्वप्न आहे का, अपूर्ण स्वप्न आहे का, ह्याच्यावरती आर्ग्युमेंट करायचे आहे. मी तर म्हणेल की इथं 10-10चा डिफरन्स क्लिअर नसणार आहे. एक तर तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये 8 मार्क दिले जातील आणि 12 मार्क हे तुमच्या आर्ग्युमेंट्सला असणार आहेत. त्यात तुम्ही कसे काउंटर करतात ह्याच्यावरती असणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, समजा महिलांना आरक्षण दिलेलं आहे, तर महिला आरक्षण जे आहे त्या महिलांचं खरंच त्या स्वतः प्रतिनिधित्व करता का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. म्हणजे हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे का, हा एक प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. नामधारी प्रमुख म्हणजे तुम्ही ते सरपंच पती, सरपंच नगरसेवक ह्या ज्या कन्सेप्ट असलेल्या आहेत त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर स्वायत्तता खरंच त्या प्रमाणात आहे का, या ज्या काही बॉडीज आहेत त्यांना आहे का, आणि यांचं जे काही वित्तीय सक्षमता आहे का, हे देखील तुम्ही तिथं क्वेश्चन मार्क करू शकता. त्यानंतर तुम्ही आणखीन अनफुलफिल्ड ड्रीममध्ये तुम्ही जर थिंकर्स लिहायचे ठरवले, तुम्ही जर स्कॉलर्स लिहायचे ठरवले, तर KC शिवरामकृष्णन जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कॅपॅसिटी बिल्डिंगवरती त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात लक्ष दिलेलं आहे. ज्या ULBs आहेत, ज्या अर्बन लोकल बॉडीज आहेत, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंगवरती त्या ठिकाणी कमी प्रमाणात लक्ष दिल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांचं ते जे काही ते ध्येय घेऊन चाललेले होते त्या ध्येयाला पूर्ण करण्यामध्ये कुठंतरी कमतरता आलेली आहे. प्लस तुम्ही आणखीन एक रिसंटमध्ये आता तुम्ही हा जो प्रश्न आलेला आहे ULBचा, हा प्रश्न तुम्हाला कुठून म्हणजे ह्याचं मूळ काय असू शकतं हे जर तुम्ही लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, किंवा तुम्ही हे जरी मूळ नसलं तरी तुम्ही ह्याला जोडू शकता. ते म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये कोविडोत्तर काळामध्ये जे काही सत्ता बदल झाले, जे काही डायनॅमिक्स झाले, त्यामध्ये ULBs आणि PRIs म्हणजे जे काही पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा अर्बन लोकल बॉडीज जे आहेत यांचे इलेक्शन झालेले नाहीत, नेहमी कंटिन्युअसली पोस्टपोन्ड होत आहेत आणि प्रशासका थ्रू राज्य सरकार इथं ह्या बॉडीजवरती कंट्रोल मिळवत आहे. मग हे डिसेंट्रलायझेशन जे पॉवर आहे त्याचं कुठंतरी कॉम्प्रोमाइज आहे का, आणि ह्यातनं मग तुम्ही त्या नियमित इलेक्शनचं जे तत्व आहे ते फॉलो होत नाही आहे हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. मग अशा प्रकारे तुमची ही जी आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी कन्क्लूड करू शकता आणि याला बऱ्यापैकी तुम्हाला 10 ते 12 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात, कारण तुम्ही ह्याच्यातले सगळे डायमेन्शन्स कव्हर केलेले आहेत. कधी कधी काय होतं की माणूस अर्ध्याच ह्याच्यामध्ये म्हणजे मेजर प्रोव्हिजन सांगितले, मेजर प्रोव्हिजन्स लिहिणार, फायदे तोटे लिहिणार आणि संपून टाकणार, पण तुमचा मेजर जो पोर्शन आहे प्रश्नाचा तो तुम्ही लिहायला पाहिजे की हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे का, ह्याच्यावर तुमचा भर या ठिकाणी या प्रश्नामध्ये असणं गरजेचं आहे. पुढचा 6B जो आहे तो 6B काय आहे, हाऊ डज नीती आयोग, प्रश्न कशा संदर्भात आहे, नीती आयोगच्या. ॲज अ पॉलिसी थिंक टँक विथ अ शेअर्ड व्हिजन व्हिज्युअलाइज द रिऑर्गनायझेशन ऑफ प्लॅनिंग इन इंडिया, जस्टिफाई युअर आंसर. म्हणजे काय, नीति आयोग एक साझा दृष्टिकोण के साथ पॉलिसी थिंक टैंक के रूप में भारत के योजना के पुनर्गठन की कल्पना कैसे करता है. म्हणजे भारताचं जे नियोजन आहे, नियोजनाचं जे धोरण आहे त्या नियोजनाच्या धोरणाच्या अनुषंगानं तुम्हाला हा प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. आणि ह्यात नीती आयोग जो आहे
ती धोरण निर्मिती थिंक टँक म्हणून तिचं काय रोल आहे आणि ती कशा प्रकारे भारतीय नियोजनाला दिशादर्शक त्या ठिकाणी तिचं कार्य ठरतं आहे का, हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या आर्ग्युमेंटला जस्टिफाय देखील करायचं आहे. त्यात तुम्हाला डेटा दाखवता येऊ शकतो, त्यात तुम्हाला वेगवेगळे जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स देखील त्या ठिकाणी दाखवता येऊ शकते. सगळ्यात पहिले नीती आयोगाची स्थापना सगळ्यांना ऑलमोस्ट माहीत असतं की 1 जानेवारी 2015चं ही स्थापना आहे. आणि त्या स्थापने थ्रू जे आपलं काही प्लॅनिंग कमिशन आहे त्या प्लॅनिंग कमिशनला नियोजन आयोगाला कुठंतरी आपण डिस्क्राईब केलेलं आहे आणि त्याची जागा आता नीती आयोग घेणार असं केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुरुवातीचा जो काळ होता तो काळ खूप महत्त्वाचा होता. त्या काळामध्ये नीती आयोगानं काय सांगितलं, नीती आयोगानं त्या ठिकाणी सहकार्यात्मक संघराज्यावरती त्या ठिकाणी भर दिलेला आहे. सहकार्यात्मक संघराज्य म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं जे तत्व होतं त्या तत्वांच्या अनुषंगानं तुम्ही सुरुवात करू शकता की नीती आयोगाचं जे येणं होतं ते येणंच त्या ठिकाणी सहकार्यात्मक संघराज्याचं होतं. आणि मग त्यामुळे हे जे शेअर्ड व्हिजन आहे ते शेअर्ड व्हिजन त्या ठिकाणी तिचं त्या ठिकाणी सर्व राज्यांना समाविष्ट करून घेणारं कुठंतरी आहे का, अशा प्रकारची त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी होतं. परंतु मग नंतर पुढं काय झालेलं आहे आणि खरंच हे नियोजन जे आहे ते विकेंद्रित नियोजन झालं आहे का, ह्याच्यावर तुम्ही प्रश्न चिन्ह त्या ठिकाणी करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सहकार्यात्मक संघराज्य. कारण हे मूळ तत्व होतं जे सहकारात्मक संघराज्य हे मूळ तत्व का होतं, कारण की जे आपलं सुरुवातीचं जे ध्येय धोरण होतं त्या ध्येय धोरणामध्ये राज्यांचा समावेश, प्लॅनिंग कमिशनमध्ये राज्यांचा सहभाग नव्हता. तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या प्रिन्सिपलवर आधारित नीती आयोग टीम इंडियाची जी कन्सेप्ट घेऊन आलं होतं ते ह्याच्यामध्ये राज्यांना एक महत्त्व देण्यात येईल असं सर्वांना वाटत होतं. परंतु कालांतरानं ते होताना दिसत नाही आहे. युनिलॅटरली कुठंतरी वर्किंग होते आहे का, आणि डिपार्टमेंट स्पेसिफिक जी वर्किंग होते आहे त्यातनं मग एक सिंक्रोनाइज असं प्लॅनिंगचं कुठंतरी कमी होतं आहे का, हे तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. तसेच हे जे विकेंद्रीकरण आहे, धोरणात्मक विकेंद्रीकरण होत आहे का नाही, कारण आपली पॉलिटी काय आहे, तर पॉलिटी आर्टिकल 1 तुम्हाला संघराज्याकडे घेऊन जाणारे आहे. आर्टिकल 243 ही विकेंद्रीकरणाची आहे, सत्ता विभाजनाच्या संदर्भातली आहे. त्याच्यानंतर तुमचं ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे 73rd 74th ज्या आहे त्या तुम्हाला कुठेतरी पूर्ण स्ट्रक्चर, पॉवर स्ट्रक्चरच्या डिसेंट्रलायझेशनला इन्स्टिट्यूशनलाइज करणाऱ्या आहेत, त्याला संस्थात्मक रूप देणाऱ्या आहेत. मग ह्या प्लस तुमचं नीती आयोग जे केंद्राला टॉपमध्ये केंद्रात बसलेलं आहे आणि ते तुम्हाला काहीतरी सांगताय. मग त्याच अनुषंगानं तुम्ही एक बघू शकता की महाराष्ट्रामध्ये मित्राची जी कन्सेप्ट आलेली आहे की मित्रा थ्रू आपण नीती आयोगाच्या पॅरलल अशी एक बॉडी तयार करतो आहोत. मग हे काय झालं, तर हे राज्यस्तरावरती देखील आता प्लॅनिंगचं डिसेंट्रलायझेशनकडे जाणार आहे, हे एक स्टेप त्या ठिकाणी आहे. हे बेस्ट एक्झाम्पल होतं, हे तुम्ही लिहू शकला असता आणि ह्यातनं तुम्हाला चांगले मार्क्स देखील त्या ठिकाणी भेटले असते. आता जॉर्ज मॅथ्यूज म्हणून एक स्कॉलर आहेत, ते काय सांगतात की जे सुरुवातीचं म्हणजे त्यांचं आकलन जे आहे नीती आयोगाचं ते डिफरंट आहे आणि ते इंटरेस्टिंग आहे, ते ह्या प्रश्नाकडे घेऊन जाणार आहे. जॉर्ज मॅथ्यूज जे आहेत, हे पुसतो मी, इथं स्पेस कमी आहे प्रश्न मोठा असल्यानं. तर जॉर्ज मॅथ्यूज काय सांगतात की हे म्हणतात की सुरुवातीला जे होतं, सुरुवातीचं जे प्लॅनिंग कमिशन होतं ते केंद्रीकृत होतं आणि ह्या केंद्रीकृत असल्याकारणानं ह्यातनं जे काही नियोजन बनायचं हे सेंटर बनवायचं आणि राज्यांना ते फॉलो करावं लागायचं आणि त्यानुसारच फंड जे डिस्पर्स होत होते. परंतु आता नीती आयोग जे आलेलं आहे ते नीती आयोग काय करत आहे, यांच्या म्हणण्यानुसार, जॉर्ज मॅथ्यूज यांच्या म्हणण्यानुसार ते एकतर सहकार्यात्मक आहे तसेच ते सहभागात्मक देखील आहे. ते राज्यांना सहभागी देखील करून घेतात. पण हे ॲक्च्युअलमध्ये होतं आहे का याच्याबद्दल देखील दुमत त्या ठिकाणी आहे आणि ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणात डिबेट त्या ठिकाणी आहे. पण त्यातनं मग तुम्हाला कन्क्लुजनला तुम्ही असं लिहू शकता की जे काही आहे नीती आयोग आहे, नीती आयोगानं जे काही 3 वर्ष आहे 7 वर्ष आहे
हे जे नियोजन हे जे प्लॅन्स तयार केलेले आहेत हे प्लॅन्स नक्कीच पंचवार्षिक नियोजनाला कुठंतरी रिऑर्गनाईज करणारे आहेत, रिशेप करणारे आहेत. तसेच जे काही ॲडवायझरी भूमिका आहे नीती आयोगाची, त्या ॲडवायझरी भूमिकेतनं आणि त्याच्या जे इंडायसेस आहेत, वेगवेगळे इंडायसेस आहेत, वेगवेगळ्या रँकिंग आहेत, यातनं धोरणात्मकदृष्ट्या राज्यांना कसं सक्षमीकरणाकडे घेऊन जाणार आहे किंवा राज्यांना ते फॉलो करण्याकरिता त्याला एक समान पातळीवर आणण्याकरता, एका समान मानदंडावर आणण्याकरिता कसं महत्त्वाचं आहे हे देखील तुम्ही कन्क्लुजनमध्ये त्या ठिकाणी लिहू शकता. 6वा C हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अर्थात 15 मार्काचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न काय सांगतो, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन. ग्रॅनविल ऑस्टिन जे आहेत त्यांचं हे विधान आहे. ॲक्च्युली त्यांचं विधान म्हणण्यापेक्षा हे जे आहे ते एक पुस्तक आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ कॉर्नरस्टोन ऑफ नेशन असं हे पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली पुस्तकाच्या टायटलला प्रश्नामध्ये टाकून दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की ॲनालाइज करा. म्हणजे जर सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला ग्रॅन्युअल ऑस्टिनच्या द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन ह्या पुस्तकाची समरी लिहायची आहे किंवा या पुस्तकाचं विश्लेषण त्या ठिकाणी लिहायचं आहे, रिव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. 15 मार्काला आहे आणि तुम्हाला एक चांगलं स्पेस 250च्या आसपास शब्दांचा स्पेस मिळतो, त्याच्यात तुम्हाला ते लिहायचं आहे. आता नेमकं भारतीय संविधान आणि राष्ट्रकीय आधारशिला, भारताचं देशाचं एक आधार काय आहे. मग तुम्हाला इथं लक्षात येतं की एखाद्या देशाची आधारशिला काय असू शकते, तर ते तुम्हाला डिकोड करणं गरजेचं आहे. भारतीय कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांना माहीत आहे. आधारशिलेच्या संदर्भात जर तुम्ही बोलला तर तात्विक आधारशिला काय आहे, फिलॉसॉफिकल आधारशिला काय आहे आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक आधारशिला काय आहे. ह्या दोन्ही गोष्टींवरती तुम्हाला त्या ठिकाणी भर देणं गरजेचं आहे. मग तुम्ही नेमकं ह्याला ग्रॅन्युअल ऑस्टिन कोणत्या कन्सेप्टमध्ये बघता आहेत ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे फक्त भारतीय संविधान हे फक्त काय कायद्याची संहिता आहे का, कायद्यांचं कोडिफिकेशन आहे का, फक्त काही आर्टिकल्सचं एक जुगाड आहे का, तर अर्थातच नाही. पण भारतीय संविधानाला भारतीयांच्या जीवन पद्धतीवरती प्रभाव टाकणारा एक घटक त्या ठिकाणी मानतो. आता भारतीय संविधान नेमकं फक्त कायद्यांची संहिता नाही हे तर तुम्हाला माहीत आहे, फक्त दस्तावेज आहे का, तर अर्थातच नाही आहे. तर एक राष्ट्राची दूरदृष्टी आहे, त्याच्यामध्ये एक मूल्य आहेत. ते मूल्य कोणते आहेत, तर फ्रॅटर्निटीचं मूल्य आहे. तुमच्या प्रिअम्बलमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मूल्य तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, त्याच्यानंतर फ्रॅटर्निटीचं जे संकल्पना आहे, इहेवादाची म्हणजे धर्मनिरपेक्षतेची जी आहे, समाजवादी मूल्यव्यवस्था आहे. तर बेसिकली भारतीय कॉन्स्टिट्यूशन हे काय फक्त एक वेगवेगळ्या कलमांचं सांगड घातलेलं एक दस्तावेज नाही आहे, तर ते भारतीयत्व काय आहे, भारतीय राष्ट्रराज्य कसं असायला हवं, भारत इथून पुढच्या 50, 60, 100 वर्ष कोणत्या तत्वांना घेऊन पुढे जाणार आहे, ह्या सगळ्यांचा मिलाप आहे. आणि हे सगळ्यांचं एक जे व्हिजन होतं आपल्या ज्या स्वातंत्र्य चळवळीतल्या जे काही आपले फोरफादर्स होते, या भारताच्या फोरफादर्सचं हे एक त्या ठिकाणी व्हिजन्स आहे, फोर मदर्सचं हे एक व्हिजन आहे आणि त्यांनी ठरवून दिलेला हे एक मार्ग आहे जो भारताच्या राष्ट्र म्हणून जी भारताची आधारशिला आहे, जो आधार आहे, पाया आहे, त्याच्यावरती ते बिल्ड त्या ठिकाणी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व आहे, DPSP थ्रू सामाजिक न्यायाचं कसं आहे, राजकीय न्याय कसा दिला जातो आहे, जो ज्याच्यात फंडामेंटल राईट्स आहे, फंडामेंटल ड्युटीजच्या माध्यमातून काय केलं जातं आहे, त्यातनं कसं नागरिकांची सिव्हिक जे काही कर्तव्य आहेत ते कसे अधोरेखित केल्या जात आहेत आणि ह्याची एक तात्विक बाजू काय आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये उलगडून दाखवणं गरजेचं होतं. 2 प्रश्न राहिलेले, 2चे 3 म्हणजे 6 प्रश्न राहिले. थोडक्यात घेऊयात आणि मग हे लेक्चर देखील त्या ठिकाणी संपणार आहे. तर ॲक्च्युली काय आहे की ह्याचा तुम्ही GS2 मध्ये पण अभ्यास केलेला असतो, परंतु GS2चा जो अभ्यास आहे तो ह्याला नक्कीच पूरक आहे, परंतु तो पूर्ण नाही आहे किंवा
तो कमी पडतो. त्याच्यात तुम्हाला काही तात्विक आधार लिहायची गरज आहे, फिलॉसॉफिकल अँगल्स लिहायची गरज आहे, पुस्तकांचं नाव यायला पाहिजे आणि थिंकर्स स्कॉलर्सचे देखील नावं त्या ठिकाणी येणं गरजेचे आहे. जे मी मध्ये मध्ये तुम्हाला राजामोहन यांचं नाव असेल किंवा जे काही जॉर्ज मॅथ्यूज आहेत यांचं नाव सांगितलेलं आहे, हे तुम्ही नोट डाऊन करू शकतात. याच्या संदर्भात पण जे लेक्चर आहेत, आपली जी बॅच चालू होती 15 ऑक्टोबरपासून, त्यामध्ये देखील कॉम्प्रेहेन्सिव्ह असतं ते प्रत्येक स्कॉलर्स आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर कास्टच्या संदर्भात आता पुढं प्रश्न आहेत त्यात देखील तुम्हाला ते लक्षात येणार आहे. आता 7वा एक आहे, डज द ॲक्च्युअल वर्किंग ऑफ इंडियन फेडरलिझम कन्फर्म द सेंट्रलाइज टेंडन्सी इन इंडियन पॉलिटी, गिव्ह रिझन्स टू युअर आन्सर. तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की भारतीय संघराज्य व्यवस्था जी आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्रीकृत काही मूलभूत असे अंश आहेत का, आणि जर हे सेंट्रलायझिंग अंश जे आहेत, टेंडन्सीज ज्या आहेत, तर ह्या जर असतील तर तुम्ही त्याचं म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते जर तुम्ही होकारीत देत असाल तर त्याच्याकरताचे तुम्हाला कारणं त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता सेंट्रलायझिंग टेंडन्सीज का आहेत, तर हे सगळ्यात पहिले तुम्हाला एक तर सगळ्यात पहिले भारताचं संघराज्य जे आहे ते भारतीय संघराज्याची पार्श्वभूमी, ज्या पार्श्वभूमीवर देशाच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं भारतीय संघराज्य नक्कीच सेंट्रलायझिंग आहे. कारण की आपल्याला देश म्हणून एकत्र ठेवायचं होतं आणि इथून पुढं परत या देशाचं विभाजन होऊ नको, हा सगळ्यात मोठा पेचप्रसंग त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतीय संविधान सभेसमोर होता आणि त्यातनं ते रिफ्लेक्ट देखील झालेलं आहे. आणि हे ॲक्सेप्ट करायला आपल्याला काही एक प्रॉब्लेम नसावा, कारण भरपूर स्कॉलर्सनी त्यावर विस्तृत आणि विपुल असं लिखाण त्या ठिकाणी केलेलं आहे. पण आता तुम्हाला भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधानामध्ये काही ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगानं तुम्हाला हे उत्तर लिहिणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिली तरतूद काय आहे, तर सगळ्यात पहिली तुम्हाला सत्ता संरचना, फेडरलिझम म्हणजे काय आलं तर सत्तेचं विभाजन आलेलं आहे. ज्या काही आपल्या 7व्या परिशिष्टीमधल्या 3 लिस्ट आहेत त्याचा रेफरन्स तुमच्या उत्तराच्या सुरुवातीला येणं गरजेचं आहे. आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते समावर्ती सूची जे आहे त्या समावर्ती सूचीच्या अनुषंगानं तुम्हाला चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि समावर्ती सूचीच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहीत आहे की जे अधिकार आहेत ते केंद्राला जास्त अधिकार आहे राज्यापेक्षा. म्हणजे केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार जास्त अधिकार त्या ठिकाणी अंमलात त्यांना, म्हणजे जर 2 कॉन्फ्लिक्टिंग ॲक्ट असेल तर केंद्र त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं, केंद्राचा कायदा ग्राह्य धरला, नियम ग्राह्य धरले जाते. म्हणजे हे झालं पहिलं. तुम्ही समावर्ती सूचीमध्ये आणि नंतर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून समावर्ती सूचीतले विषय देखील वाढलेले आहे, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी नमूद करू शकता. त्याच्यानंतर आणीबाणीचा एक जे प्रसंग जी काही तरतूद आहे त्या आणीबाणीच्या संदर्भात, विशेषतः राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात जी काही राज्यांची सत्ता आहे ती राज्यांची सत्ता कशी नष्ट होऊन जाते हे एक तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर आणखीन काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही राज्यपाल जे आहे केंद्र नियुक्त राज्यपाल जे आहेत ते कसं राज्यांमध्ये हस्तक्षेप करत आहे हे तुम्ही लिहू शकता. राज्य सरकारे खालसा करणे, राज्य सरकारांना बरखास्त करण्याच्या ज्या काही काम होतं केंद्राच्या पातळीवरनं ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. राज्यसभेतलं जे प्रतिनिधित्व आहे ते व्यस्त प्रतिनिधित्व आहे, त्या प्रत्येक राज्याला वेगवेगळं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग ह्यातनं कसं होतं तर ह्यातनं राज्यांच्या पातळीवर देखील समतोल नाही आहे. म्हणजे मग ह्याच्यातनं फायनली काय होणार की राज्यांच्या पातळीवर समतोल नाही आहे, राज्यांमध्ये पण दुय्यमत्व येणार आहे प्रतिनिधित्वाच्या बाजूनं. मग त्यातच केंद्र हे प्रायोरिटीला जाणार आणि केंद्र हे सेंट्रलायझिंग टेंडन्सीज त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. त्याच्यानंतर GSTचा जो प्रभाव आहे ते तुम्ही लिहू शकता की GSTमुळं राज्यांच्या कर निर्धारणाच्या ज्या काही अंग आहेत त्या कर निर्धारणाच्या अंगावरती त्यांच्या अधिकारांवरती गदा आलेले आहे. आणि GSTचा जो परतावा आहे तो परताव्याच्या बाबतीमध्ये काही इरेग्युलरिटीज आहे आणि त्यातनं राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये जे द्वंद्व होतं त्याला देखील तुम्ही त्या ठिकाणी अधोरेखित करू शकता. म्हणजे अशा प्रकारे सेंट्रलायझिंग टेंडन्सीच्या अनुषंगानं तुम्हाला हे उत्तर त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. 7B जो आहे तो 7B कशाच्या संदर्भात आहे, तो प्रश्न असं सांगतो की द मेन गोल ऑफ फंडामेंटल ड्युटीज इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज टू जनरेट सिविक रिस्पॉन्सिबिलिटीज अमंग देअर सिटीजन्स. सिविक रिस्पॉन्सिबिलिटी महत्त्वाची गोष्ट आहे, फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. 1 मिनिट पाणी पितो मी.
सगळ्यात मेन फंडामेंटल ड्युटीज आल्या कुठनं? 42nd जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे यातनं फंडामेंटल ड्युटीज आलेल्या आहेत. 1976ची ही अमेंडमेंट आहे आणि बनीकालीन ही अमेंडमेंट आहे. हिच्याबद्दल बऱ्याच वेळा वादविवाद होत असतात. तर एक तर तुम्हाला इथनं सुरुवात करता येईल. दुसरी सुरुवात तुम्ही असं करू शकता 51A ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज आहे. नंतर एक फंडामेंटल ड्युटीज 10 आहे पहिले, नंतर एक ॲड झाली, हे फॅक्च्युअल कंटेंट झाला. हे तुम्ही सुरुवातीला वापरू शकता. प्रश्न काय आहे? मूळ प्रश्नाचा मुद्दा काय आहे तर सिविक रिस्पॉन्सिबिलिटी कसं जनरेट करता आहे. नागरी ज्या काही तुमच्यावरती काय म्हणतात त्याला उत्तरदायित्व म्हणू शकता तुम्ही, जबाबदारी म्हणू शकता, ही कशी निर्माण करते फंडामेंटल ड्युटीज, ह्याच्यावरती तुमच्या प्रश्नाचा भर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की फंडामेंटल ड्युटीज तुमच्यामध्ये काय करताय, तुमच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी तर नक्की. ड्युटीज म्हटलं की तुमचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणजेच तुमच्या काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या रिस्पॉन्सिबिलिटी अधोरेखित करते. या देशाचे नागरिक म्हणून तुमच्या काहीतरी कायदेशीर रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, कर्तव्य आहेत. अर्थात त्या जस्टिफायबल नाही आहे, म्हणजे तुम्ही त्याला न्यायालयात खेचू शकत नाही, परंतु एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. मग हे तुमच्या सिविक रिस्पॉन्सिबिलिटी काय करते? मग पॅरेंटच्या दृष्टीनं असू शकतं की तुम्हाला जे नंतर आपण परत ॲड केलेली फंडामेंटल ड्युटी आहे की तुम्हाला लेकरांचं संगोपन करणं आहे, त्यांना व्यवस्थित एज्युकेशन देणं जे गरजेचं आहे ते तुमचं फंडामेंटल ड्युटी आहे. त्याच्यानंतर तुमचं आणखीन एक फंडामेंटल ड्युटी काय आहे तर देशाच्या जे काही अस्मिता आहे तिचं संरक्षण करणं, तिचे जे काही मूल्य आहेत त्याच्या संदर्भात करणं, राष्ट्रध्वजाचा मान ठेवणं, महिलांच्या बाबतीत तुमचं जे वर्तन आहे ते चांगलं असणं, त्याच्यानंतर जे काही आपलं प्रगल्भ असं आणि जे काही समृद्ध असं जे हेरिटेज आहे, जे वारसा आहे त्याचं जपवणूक करणं, त्याचं संरक्षण करणं. म्हणजे तुम्ही काय की गड किल्ले लेण्यांमध्ये जाऊन तिथं काय तुमचं नाव कोरात बसायचं नाही आहे, त्यांचं संवर्धन करणं तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या ठिकाणी तुम्ही हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आता ह्याच्यातनं सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीजचं फायनल एम होतं आहे का साध्य? तर होतं आहे, नक्कीच होतं आहे. कारण की ह्या फंडामेंटल ड्युटीजमधनं काय होतं आहे तर एक इन्फॉर्म्ड जे सिटिजन आहे ते इन्फॉर्म्ड सिटिझन नागरिक त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि हे जे नागरिक आहेत हे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव ठेवणारे आहेत आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या जाणीवेतनं तुम्ही कुठंतरी खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात आणि हे तुमच्यातलं नागरिकत्व, नागरी उत्तरदायित्व, जबाबदाऱ्यांना अधोरेखित त्या ठिकाणी करतं. ह्याच्यानंतर 7C जो आहे तो काय आहे तर डॉक्टर आंबेडकरच क्लॅरन कॉल एज्युकेट, एजिटेट and organize, strategize the Dalit movement towards achieving civil liberty. Discuss. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार कशा प्रकारे त्या ठिकाणी एक दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कशाला दिशा देणार आहे तर दलित चळवळ जी आहे त्या दलित चळवळीला कशी एक दिशा दिलेली आहे आणि हे आंबेडकरां स्वतः असताना देखील त्यांच्या कृतीतनं ते कसं दिसून आलं ह्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. सगळ्यात मेन तुम्हाला असे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही खुश व्हायचं, कारण की इथं एक तर तुम्हाला हा प्रश्नातलं जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे लहानपणापासून ऐकलेलं आहे, तुम्हाला एक बेसिक आयडिया आहे. प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये 3 गोष्टी लिहू शकतात, म्हणजे 3 असे कंपार्टमेंट करून तुम्ही ते उत्तर लिहू शकता, जास्तीत जास्त अर्थगर्भ होईल आणि तुम्ही भटकणार नाहीत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं इथं आल्या प्रश्न आल्या हे 3 शब्द तुम्ही अंडरलाईन करून टाकायचे. शिका, संघटित आणि संघर्ष करा हे एक लिहायचं, हे एक अंडरलाईन करायचं, दलित मुवमेंट एक अंडरलाईन करायचं आणि ही नेमकी कशी स्ट्रॅटेजी होऊ शकते आणि नेमकी सिव्हिल लिबर्टी म्हणजे तुम्हाला काय वाटतं. सगळ्यात पहिले शिक्षण, नंतर संघटन, संघटित होणे, नंतर संघर्ष. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जी दलित चळवळ आहे किंवा दलित जे आहेत भारतातले जे शेड्यूल कास्ट आहेत त्यांच्याकरता ते वंचित समूह आहे आणि वंचित समूहाकडे संसाधनाची कमतरता आहे. संसाधनाची कमतरता आहे त्यामुळं ते काही जन्मतः श्रीमंत नाही आहे. मग त्यांचं श्रीमंती कशात येऊ शकते तर शिक्षण घ्या आणि सक्षम व्हा. शिक्षण घेतलं की तुम्ही सक्षम होणार. तुम्ही शिक्षणातनं तुम्ही संसाधनं जमा करण्याचा तुम्हाला तो एक राजमार्ग आहे. मग तुम्ही शिक्षणावर जे कॉन्सन्ट्रेशन करशाल ते कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला शिक्षण
हे गरजेचं कसं आहे हे तुम्ही सांगू शकता. दलित मुवमेंटनं नंतर शिक्षणावरती जो भर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ते त्या ठिकाणी लिहू शकता. संघटितचं काय आहे, आंबेडकरांनी संघटनेच्या संदर्भामध्ये काय केलं आणि शिक्षणाच्या संदर्भात जे आरक्षणाची तरतूद आहे त्याच्यामध्ये ती देखील तुम्ही तिथं नमूद करू शकतात. संघटित व्हामध्ये आंबेडकरांनी स्वतः देखील एक संघटना स्थापन केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल किंवा त्यांची जी RPIची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी संकल्पना होती जी सत्यात उतरली ना, नंतर ती सत्यात उतरली आणि तिची आत्ता जी काही वाताहत होत आहे किंवा त्याच्यात जे काही फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे त्याच्यावरती तर तुम्ही लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त संघटित कसं झालं आहे, आंबेडकरांनी स्वतः कसं फॉलो केलं आणि त्याच्यानंतर देखील ज्या संघटना आलेल्या आहेत, दलित पॅन्थरसारखी संघटना असू शकते. काशीरामांनी जो काही प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगामध्ये त्यांनी जे काही बसपा स्थापन केले ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे राजकीय संघटन आहे, सामाजिक संघटन आहे, ते संघटन करणं गरजेचं आहे आणि प्लस संघर्ष करण्याचा मुद्दा जो आहे. संघर्षाच्या बाबतीत तुम्ही आंबेडकरांच्या काळातले स्वतः बाबासाहेबांचे जे काही उदाहरण आहेत ते लिहू शकता. ते उदाहरणं नेमके कसे आहेत ते समजा तुम्ही महाडचा सत्याग्रह जो आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी अहिंसेचं तत्व केलेलं आहे किंवा काळाराम मंदिराच्या मंदिर प्रवेशाचा जो दादासाहेब गायकवाडांच्या सोबतचा जो तो काय लढा आहे त्याला तुम्ही लिहू शकता. त्यात कसं सत्याग्रहाचं तत्व आहे, अहिंसेचं मूल्य कसं त्यांनी वापरलेलं आहे आणि संघर्षाला देखील त्यांनी एक कशी दिशा दिलेली आहे. नंतर दलित पॅन्थरची जी चळवळ आहे ती दलित पॅन्थरची चळवळ कशी उभा राहिली, तिच्यामागे ब्लॅक पॅन्थरमधनं आलेली जे काही स्फूर्ती होती ती कशी होती, बसपाचं जे काय आहे बहुजन समाज पार्टीचं जे काशीरामांची जी चळवळ होती ती कशी होती, ह्या अनुषंगानं तुम्ही आंबेडकरांनी कशी पुढच्या 50 ते 100-150 वर्षांकरता दलित चळवळीला एक दिशा दिलेली आहे आणि त्यातले जे 3 कंपोनंट आहेत त्याच्या अवतीभोवती तुम्हाला हे उत्तर लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे द राईज ऑफ कास्ट पॉलिटिक्स इज टू बी अट्रिब्युटेड टू बोथ रिजनल ॲस्पिरेशन्स अँड इलेक्ट्रोल मॅनिफेस्टेशन कमेंट. आता इथं तुम्हाला एक लक्षात घ्या की जे जनरली कमेंटचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला तिकडं पहिल्या 5व्यामध्ये देखील टाकू शकले असते, परंतु हा 8वा मध्ये आहे म्हणजे किती 20 मार्काचा प्रश्न आहे. डायरेक्ट दुप्पट मार्क तुम्हाला इथं मिळत आहे आणि मग ह्या 20 मार्कामध्ये तुम्हाला कमेंट लिहायची गरज आहे. कारण काय तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. कास्ट पॉलिटिक्स काय आहे ही तुमच्या अंडरस्टँडिंग इथं तपासल्या जाणार आहे. प्लस रिजनल ॲस्पिरेशन्स काय आहे, प्रादेशिक ज्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या काय आहेत आणि इलेक्ट्रोल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मताधिकार म्हणजे मतदानीय जी काही अभिव्यक्ती आहे या कास्ट समूहांची ती नेमकी काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मग ह्यातनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की UPSC ना बरोबर जिथं तुमच्याकडे कंटेंट खूप जास्त आहे, तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे, तिथं बरोबर 20 मार्काला तुम्हाला कमेंट विचारलेली आहे. ह्यातलं सगळ्यात पहिले कास्ट पॉलिटिक्स हा शब्द आला की तुम्हाला एक नाव नेहमी आठवतं, ते म्हणजे रजनी कोठारी. रजनी कोठारींनी कास्ट पॉलिटिक्सवर जे काही काम केलेलं आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असणं अपेक्षित आहे ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. मग रजनी कोठारींचं एक नाव येऊ शकतं, त्यानंतर MS श्रीनिवासन यांचं एक नाव येऊ शकतं. हे 2 नावं तुमच्या उत्तरात येणं त्या ठिकाणी गरजेचे आहे. आणि कोठारींचं पुस्तक आय थिंक कास्ट पॉलिटिक्स याच अनुषंगानं काहीतरी एक आहे. तर आता कास्ट पॉलिटिक्स आणि रिजनल ॲस्पिरेशन्स म्हणजे काय, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की लिंग्विस्टिक जे काही रिऑर्गनायझेशन स्टेट्सचं झालेलं आहे तर प्रत्येक राज्यांमध्ये काय होतं तर प्रत्येक राज्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रभुत्वशाली ज्या काही जाती समूह होत्या त्या जाती समूह तुम्हाला अधोरेखित होताना दिसत आहेत. आणि रिसंट काळामध्ये आरक्षणाच्या मागणी ह्या प्रभुत्वशाली जात समूहांतनं येत आहेत. म्हणजे पाटीदार असतील गुजरातमधले, आंध्रमध्ये काफू जे असतील ते असतील, इथं महाराष्ट्रामध्ये मराठा जे असतील किंवा तुम्ही उत्तरेत गेलं तर नॉर्थमध्ये जे काही जाट आहेत यांच्याकडनं येणारी ही आरक्षणाची मागणी हे काय आहे तर ही एक रिजनल ॲस्पिरेशन प्लस पॉलिटिकल इलेक्ट्रोल मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे कास्ट हे जे एकक आहे, जे इलेक्ट्रोल बेस जो आहे तो इलेक्ट्रोल बेस कास्ट वोट बँक पॉलिटिक्सला कसं फायदा करतं आणि त्या फायद्यातनं त्यांची कशी बार्गेनिंग वाढते. प्रेशर गट म्हणजे काय
तुम्हाला त्या ठिकाणी दबावगट म्हणून प्रेशर ग्रुप दबावगट म्हणून तुम्ही ते कास्ट आयडेंटिटीचा कसा वापर करता ह्यातनं ह्या मागण्या येतात. मग त्यातनं तुम्ही परत आणखी लिहू शकता की रिजनल ॲस्पिरेशन प्लस कास्ट डायनेमिक्स कसं आहे. तर द्रविडांचं जे द्रविड राजकारण जे आहे त्या द्रविड राजकारणामध्ये तुम्हाला ही गोष्ट अधोरेखित होताना दिसते आहे की द्रविड ॲस्पिरेशन हे रिजन बेस ॲस्पिरेशन होतच होतं, प्लस त्याच्यात काही ठराविक कास्ट समूहांचा देखील प्रभुत्व होतं, त्यांच्या देखील ॲस्पिरेशन्स त्या ठिकाणी होत्या. प्लस त्याच्यानंतर तुम्ही जे काय समाजवादी राजकारण आहे त्या समाजवादी राजकारणामध्ये यादवांचं जे इन्फ्लुएन्स आहे आणि उत्तर भारतातल्या विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशच्या ह्या पट्ट्यामध्ये हे जे काही राष्ट्रीय जनता दलाचं राजकारण असेल, समाजवादी पक्षाचं राजकारण असेल, ह्या राजकारणाला त्या ठिकाणी असलेला जो काही रिजन प्लस कास्ट पॉलिटिक्सचा आणि त्याच्यातनं ते मंडल कमिशनच्या नंतर जे ओबीसी कन्सोलिडेशन झालं त्याचा कसा फायदा झाला हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. प्लस कास्टच्या बेसवर आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण आहे राष्ट्रीय लोकदलाचं RLDचं. तर हे राष्ट्रीय लोकदल काय करतं तर हे जाट विशेषतः जाट प्रफुल्ल जे वेस्टर्न यूपीचा जो पोर्शन आहे त्या वेस्टर्न यूपीच्या पोर्शनमध्ये त्याचा खूप महत्त्वाचा असा रोल त्या ठिकाणी आहे, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. महाराष्ट्राच्या दृष्टीने जर बघितलं तर महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टीच्या संदर्भात नंतर झालेले गट आणि त्याच्या अगोदर आलेली दलित पॅन्थर ही कसं कास्ट पॉलिटिक्सला असर्शन करणारी आहे किंवा समता परिषद कसं एका कास्ट स्पेसिफिकला असर्ट करणारी आहे. त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने जे काही कास्ट पॉलिटिक्स आणि त्यातनं मग ते जे ॲस्पिरेशन आहे इलेक्ट्रिकली आम्ही कसं एक दबाव गट आहोत याच्या संदर्भातले जे असर्शन आहे ते असर्शन देखील तुम्ही ह्या उत्तरामध्ये नमूद करू शकता. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कमेंट करण्याकरता खूप कंटेंट आहे आणि तुम्हाला तो व्यवस्थित सिंक्रोनाइज विथ रिजनल त्याचे वेगवेगळे जे रिजन्स आहेत ते रिप्रेझेंट होणारा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. म्हणजे साऊथ झालं, नॉर्थ झालं, वेस्ट झालं आणि ईस्ट झालं, या सगळ्या पोर्शनला तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला बघणं गरजेचं आहे, तो म्हणजे द डिकेड 1989 to 1990 म्हणजे हे या 10 वर्षाचा कालखंडामध्ये हॅज स्कॅटर्ड द इपोकल शिफ्ट टू इंडियन पार्टी सिस्टम. भारतीय पक्ष व्यवस्थेच्या संदर्भात हा प्रश्न आहे आणि तो कुठं आहे तर नॅशनल लेवल. ॲट द नॅशनल लेवलला हा जो शिफ्ट आहे तो शिफ्ट नेमका काय आहे आणि आयडेंटिफाय द मेजर नॅशनल ट्रेंड्स इन द पार्टी सिस्टीम ड्युरिंग दिस एरा. म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला इथं हे अधोरेखित करणं गरजेचं आहे की 2 प्रश्न वेगवेगळे आहेत. एक प्रश्न हा तुम्हाला त्यातले ट्रेंड सांगायचे आहे, नॅशनल ट्रेंड सांगायचे आहे पार्टी सिस्टीममधले, आणि पहिला जो ट्रेंड आहे पहिला जो प्रश्न आहे तो शिफ्ट कसा आहे त्याचा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. हा इपोकल शिफ्ट म्हणजे युगांतरकारी, म्हणजे एक काय म्हणता येईल युगांतर झालेला आहे, एक बदललेला एक पूर्ण युगच बदलत आहे असा हा जो शिफ्ट आहे तो नेमका काय आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या अगोदर 89च्या अगोदरचे जे इलेक्शन्स आहेत ते तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. 79 त्याच्यानंतर 84चं जे इलेक्शन आहे आणि ह्याच्यात जे काँग्रेसचं जे काही सत्ता आलेली आहे तर ह्या काँग्रेसच्या सत्तेमध्ये एकपक्षीयत्व होतं आणि एकपक्षीयत्व म्हणजे फक्त काँग्रेसची सरकार होते आणि फुल मेजॉरिटी होते. 84ला तर इंदिरा गांधींच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर जे काही सत्ता परिवर्तन झालं होतं, जे काही इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनमध्ये सत्ता परिवर्तन नाही, इलेक्शन जे झालं होतं, निवडणूक जी झाली होती त्याच्यामध्ये राजीव गांधींना लँडस्लाईड मेजॉरिटी मिळालेली होती आणि ही जी मेजॉरिटी ती आतापर्यंत कोणालाच अचीव करता आली नाही अशा प्रकारची होती. मग ही मेजॉरिटी ह्याच्यातनं एकपक्षीय प्रभुत्व होतं, काँग्रेस सिस्टीमचं वर्चस्व होतं. परंतु 89ला काय झालं, व्ही पी सिंगांचं सरकार आलं, व्ही पी सिंगांच्या नंतर नरसिंहरावाचं सरकार आलं, ते देखील कोलेशन पॉलिटिक्स बेस सरकार होतं. त्याच्यानंतर मग देवगौडा होतात, त्याच्यानंतर तुम्हाला चंद्रशेखर दिसतात, त्याच्यानंतर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी 10 दिवसाचं त्यांचं एक सरकार आहे ते दिसतं आहे. तुम्हाला या कालखंडामध्ये पटापट गुजरालांचं एक कालखंड आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पटापट जे काही प्रधानमंत्री आहेत ते बदलताना दिसत आहे आणि भारताचं राजकारण राष्ट्रीय स्तरावरती पक्षीयपासनं कुठंतरी आघाडींच्या राजकारणाकडे जाणारं, आघाडींच्या युतींच्या राजकारणाकडे जाणारं त्या ठिकाणी या दशकामध्ये दिसून येतं. मग ह्याच्यातनं मग तुमच्या पुढं लक्षात येतं की ह्याचा पुढं देखील इफेक्ट होता
तो म्हणजे NDA आणि UPA. आणि आता ह्या UPAचं झालेलं सध्याचं जे तुम्ही पर्स्पेक्टिव्ह बघू शकता की मधले 10 वर्ष आपल्याकडं एकपक्षीय प्रभुत्व होतं, जे पहिले काँग्रेसचं असायचं ते आता BJPचं होतं. याच्यानंतर आता इंडिया अलायन्स म्हणून त्यांनी जे काही स्थापन केलेलं आहे, या आघाडीचं त्या ठिकाणी NDA विरुद्ध इंडिया अशी एक लढत 24ची होते का, अशा प्रकारचं हे एक आपल्याला 89 पासूनच सुरू झालेलं आघाडीचं राजकारण आत्तापर्यंत कंटिन्यू त्या ठिकाणी आहे. आणि मग हा एक युगांतरकारी, हा एक परिवर्तनीय असं एक बदल त्या ठिकाणी भारतीय राजकारणाच्या राष्ट्रीय जे काय पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि हे जे ट्रेंड्स आहेत ते ट्रेंड्स काय आहेत, तर कोल्युशन पॉलिटिक्स होतं आहे, एक सरकार जातं आहे दुसरं सरकार येतं आहे, वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि स्टॅबिलिटी कुठंतरी पॉलिटिकली नाही आहे. आणि मग ह्याच्या मागचे कारणं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ह्याच्या मागचे कारणं देखील तुमच्या उत्तरात येणार आहे. सगळ्यात पहिलं कारण होतं LPGचं. मनमोहन सिंग यांच्या हे अर्थमंत्री असताना त्यांनी जे LPGचं खवुजा धोरण आहे, खाजगीकरण उदारीकरणचं जागतिकीकरणाचं धोरण अवलंबलेलं आहे, त्यातनं भारतीय अर्थव्यवस्था मुक्त व्यवस्थेकडं मार्गक्रमण करत होती. त्याच्यानंतर पुढचं जे होतं तो मंडल कमिशनचं होतं. मंडल कमिशनच्या ह्याच्यानंतर मंडल आणि कमंडलाचं एक जे राजकारण झालं, बाबरी मस्जिद विध्वंसाचं. आणि मग ह्यातनं काय झालं तर भारतातलं जे काही पॉलिटिकल डायनेमिक्स आहे, इलेक्ट्रल डायनेमिक्स आहे, ते कायमचे बदललेले आहेत आणि त्याचा प्रभाव आज देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे. शेवटचा प्रश्न आहे, हे डिस्कस केल्याच्या नंतर आपला हे लेक्चर थांबणार आहे. याच्यानंतर आपण सेकंड पेपरच्या पहिल्या सेक्शनचं देखील डिस्कशन त्या ठिकाणी घेणार आहोत. डू यू ॲग्री दॅट ओव्हर द इयर्स द सुप्रीम कोर्ट हॅज बिकम अ फोरम ऑफ पॉलिसी इव्हॉल्युशन? जस्टिफाय युअर आन्सर. तुम्हाला इतर जे काही आपलं सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये उत्तर लिहिणं आहे. आणि ते काय आहे तर क्या आप इस बात से सहमत है कि विगत कुछ वर्षों में सर्वोच्च न्यायालय एक नीति विकास मंच के रूप में निर्मित हुआ है. म्हणजे पॉलिसीज डेव्हलप करत आहे का, पॉलिसीज ठरवण्याचं काम सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी करत आहे का, या टोनमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला त्या ठिकाणी आहे. आता ह्या प्रश्नात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे तर तुम्ही काय सांगू शकता की एक तुम्हाला 2 कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. एक काय आहे, न्यायालयीन सक्रियता, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतात. आणि दुसरी काय आहे, न्यायालयीन अधिक्षेप म्हणजे ज्युडिशियल ओव्हररीच. इथं काय असतं की सक्रियतेत काय असतं की सर्वोच्च न्यायालय कुठंतरी आपल्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत राहूनच केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना काही कार्य करण्याकरता भाग पडतं. पण ओव्हररीचमध्ये काय असतं, अधिक्षेपमध्ये काय असतं तर कुठंतरी हे सर्वोच्च न्यायालय तिच्या निर्धारित सीमेच्या पलीकडे जाऊन धोरण निर्मितीमध्ये इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतं. जर एक बेस्ट एक्झाम्पल होतं की 500 जे हायवेज आहेत त्या हायवेच्या 500 मीटरच्या नंतरच तुम्ही दारू विक्री करू शकता. दोन्ही हायवेच्या दोन्ही साईडनं 500 मीटरच्या पलीकडे. हे काय झालं तर हे एक धोरण होतं. हे ॲक्च्युअलमध्ये तुमच्या एक्साईज डिपार्टमेंटनं किंवा राज्य सरकारांनी हे धोरणं ठरवायला पाहिजे, परंतु हे धोरणं ठरवत नाही. यांच्या हितसंबंध कुठंतरी कारणीभूत राहतात. मग सुप्रीम कोर्टमध्ये येतं आणि सुप्रीम कोर्ट ह्या प्रकारचे काम करायला सुरुवात करतं. आता हे पूर्णतः सुप्रीम कोर्टाची चूक आहे की ह्याच्यात राज्य सरकारचं देखील काही इन्फ्लुएन्स आहे, त्यांचे देखील काही प्रॉब्लेम्स आहेत, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला PILचा कन्सेप्ट माहीत असणारच आहे. जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आहेत, ह्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या नंतर जे काही सुप्रीम कोर्टामध्ये हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आल्यात त्या भारताच्या धोरण निर्मितीला दिशादर्शक ठरवणारे निकाल तिथनं यायला सुरुवात झालेली आहे. आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे एक कळीचा मुद्दा आहे की ज्यानं भारतीय सर्वोच्च न्यायालयात धोरण निर्मिती संस्थेकडे झुकवणारं, न्यायदानापासून धोरण निर्मिती संस्थेकडे जाण्याचा एक मार्ग सुकर केलेला आहे. त्याच्या अनुषंगानं उपेंद्र बक्षी जे आहेत ते काय सांगतात की पब्लिक इंटरेस्ट लॉ इन ॲक्शन्स, म्हणजे त्या PILला डायरेक्ट
पब्लिक इंटरेस्ट लॉजकडे घेऊन जाणार आहे. लिटिगेशन येत नाहीये, तुम्ही काय फक्त याची करत नाहीत, इथनं डायरेक्ट कायदेच निर्माण व्हायला लागले आहेत असं त्यांचं त्या ठिकाणी आकलन आहे, त्यांचं त्या ठिकाणी मांडणी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा एक रेफरन्स देता येईल की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमधनं कसं केंद्राच्या म्हणजे एक्झिक्युटिव्हच्या कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रावरती कंट्रोल आणि त्यांना एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आर्टिकल 21च्या संदर्भात जे काही राईट टू लाईफचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात मनेका गांधी यांची केसचा रेफरन्स तुम्हाला देता येऊ शकतो. त्यातनं कसं ह्युमन डिग्निटीच्या संदर्भामध्ये राईट टू लाईफच्या सोबतच ह्युमन डिग्निटी कशी महत्त्वाची आहे याच्या अनुषंगानं मांडलेली गोष्ट तुम्हाला होते. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं काम सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करताना दिसतं आहे आणि त्याकरता तुम्हाला MC मेहता वर्सेस युनियन ऑफ स्टेटचे जे युनियन ऑफ इंडियाची जी केस आहे त्या केसचा रेफरन्स देता येईल आणि पर्यावरणपूरक कसे कायद्यांच्या संदर्भामध्ये त्या धोरणांच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं भूमिका घेतलेली आहे. आणि हे सर्व लिहिताना शेवटाकडे तुम्हाला हे देखील लिहिता येऊ शकतं की जे सत्ता संतुलन आहे हे भारतीय संविधानाचं मूलतत्व आहे आणि या सत्ता संतुलनाला जरी त्या संविधानाचं संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालयानं देखील ते पाळणं गरजेचं आहे. आणि धोरण निर्मितीचा जो अधिकार आहे तो धोरण निर्मितीचा अधिकार एक्झिक्युटिव्हचा आहे, त्या अधिकारामध्ये अधिक्षेप करणं गरजेचं नाही आणि हे अधिक्षेप होऊ नये याकरिता केंद्र जे आहे, जे कार्यपालिका आहे, हिना देखील आपले धोरण निर्मिती कशी कालसुसंगत, नैतिक, त्याच्यानंतर समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी असेल याकरता देखील कार्य करणं गरजेचं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी परिपूर्ण करू शकता. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी दोन्ही पेपर 1च्या दोन्ही सेक्शन त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. पेपर 2चे दोन्ही सेक्शन देखील आपण नक्कीच डिस्कस करणार आहोत. तुम्ही कंटिन्युअसली आमच्या चॅनलवर येत राहा, तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळेल. त्याच्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, त्याला बेल आयकॉन दाबू शकता, तुम्हाला ते कंटिन्युअस नोटिफिकेशन येणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. आणि आपली जी बॅच चालू होती आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ते 15 ऑक्टोबरपासून चालू होते. त्याच्याबद्दल तुम्हाला कंटिन्युअस अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर देखील मिळणार आहेत, ज्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. UPSC इन मराठी तुम्ही सर्च करू शकता, ते देखील तुम्हाला टेलिग्रामवर भेटेल. ट्विटरवर पण आपण आहोत. PSIR करता आपलं सेपरेट ग्रुप आहे, PSIR _मराठी म्हणून. याच्यावरती जा, टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथं तुम्हाला कंटिन्युअस अपडेट मिळतील, नोट्स मिळतील, वेगवेगळे आर्टिकल्स, चालू घडामोडी, हे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि डेडिकेटेडली आपण मराठी माध्यमातून जे पोरं तयारी करतायत, जे विद्यार्थिनी तयार करत आहेत, त्यांच्याकरता आपण नेहमी कंटेंट त्या ठिकाणी जनरेट करणार आहोत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.